अजितदादांच्या पुण्यातील बारामती हॉस्टेल बाहेर कष्टकरी महिलांचा राडा। आमदार अण्णा बनसोडेंच्या मुलाच्या उमेदवारीला केला कडाडून विरोध। पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसंदर्भात एक मोठी बातमी पुण्यातून हाती आली आहे। आमदार पुत्राची एंट्री झाल्याने यावेळी चर्चेत येऊन वादात सापडलेल्या मासुळकर कॉलनी, नेहरू नगर, खराळवाडी, गांधीनगर या प्रभाग क्रमांक 9च्या बाबतीत राडा झाला। तेथून प्रचार सुरू केलेले राष्ट्रवादीचे इच्छुक आणि कष्टकरी कामगार नेते डॉक्टर बाबा कांबळे यांना डावलून पिंपरीचे पक्षाचे आमदार, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ याला उमेदवारी देण्याचे तेथे जवळपास निश्चित झाल्याने कष्टकरी महिलांनी मंगळवार दिनांक 23 रोजी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या पुण्यातील बारामती हॉस्टेलवर जाऊन जाब विचारला। तसेच आम्हाला स्थानिक उमेदवार द्या अशी मागणी केली। त्यावेळी त्यांचा तिथे अपमान झाल्याने त्यांनी तेथे राडा केला। यातून आमदार पुत्राच्या उमेदवारीला विरोध वाढत चालल्याचे दिसलंय। यानंतर आता पक्ष काय निर्णय घेतो याकडे आता याच प्रभागाचे नाही तर शहराचंही लक्ष लागलंय। प्रभाग 9 मधील 4 पैकी 1 जागा अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने आमदार पुत्रांची तेथे एंट्री झाली। परिणामी तेथून गतवेळी विजयी झालेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका गीता मंचरकर यांना आपली तलवार मॅन करावी लागली। तर तेथूनच इच्छुक असलेले डॉक्टर कांबळे यांच्या उमेदवारीवरही त्यामुळे गदा आल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी काल पुण्यात जाऊन थेट अजितदादांनाच जाब विचारला। यावेळी बनसोडे हे सुद्धा हजर होते। त्यावेळी आम्हाला राजकारण शिकवू नका असे सुनावण्यात आल्याचे या कष्टकरी पंचायतीच्या महिलांनी सांगितले। आम्ही राबलो, लढलो आणि आम्हालाच नाकारले असा संतप्त सवाल त्यांनी केलाय। हा कष्टकऱ्यांच्या घामाचा अपमान आणि निष्ठेची फसवणूक असल्याचा हल्लाबोल डॉक्टर कांबळेंनी केला। ज्या हातांनी सत्ता दिली तेच हात आता सत्तेचा माज उतरवतील असा इशारा त्यांनी दिलाय। ते गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीला पिंपरी राखीव मतदारसंघातून इच्छुक होते, परंतु अजितदादांनी त्यांना महामंडळावर संधी देण्याचं आश्वासन देत थांबण्याची विनंती केल्याने त्यावेळी बेत रहित केला असे त्यांनी आपल्या आवाजला आज सांगितले। प्रभागातील जनतेच्या आग्रहाखातर प्रभाग क्रमांक 9 मधून उमेदवारी मागितली होती असे डॉक्टर कांबळे म्हणाले। त्याला पक्षाने सुरुवातीला होकार दिला, पण ऐनवेळी आमदार पुत्राच्या हट्टापायी एका कष्टकऱ्यांच्या नेत्याचा बळी देण्यात आला असे ते खेदाने म्हणाले। हा माझा नाही तर राज्यातील 3 कोटी असंघटित कामगारांच्या विश्वासाचा घात आहे असा आरोप त्यांनी केलाय। कष्टकरी मातांचा झालेला हा अपमान मी कधीही विसरणार नाही असा इशारा देत जो पक्ष गरिबांच्या महिलांचा आदर करू शकत नाही तो जनतेचे कल्याण काय करणार असा तिखट सवाल त्यांनी केला। आम्ही मतपेटीतून क्रांती घडवू। पिंपरी येथे लवकरच राज्यातील 29 महापालिकांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन राष्ट्रवादीला चपराक देण्याचा निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितले। ज्या कष्टकरी जनतेने 2007 पासून राष्ट्रवादीला साथ दिली त्या जनतेच्या आणि महिलांच्या अस्मितेचा अपमान झाल्याची खंत डॉक्टर कांबळे यांनी व्यक्त केली आहे। प्रभाग क्रमांक 9 खराळवाडी, गांधीनगर या भागातून मी इच्छुक आहे। तिथले आमचे पॅनल प्रमुख राहुलभाऊ भोसले यांच्यासोबत मी काम करतोय। त्यांनी माझी दादांकडे शिफारस देखील केलेली आहे, परंतु त्या ठिकाणी आमदार पुत्र अण्णा बनसोडे यांचे जे पुत्र आहेत त्या ठिकाणी तिकीट मागतायत। तर आम्ही आता दादांशी चर्चा करण्यासाठी गेलो। त्या ठिकाणी महिलांचा अपमान केला आणि महिलांना उलटा पालटा बोलण्यात आलं। आमचा दादावरती बिलकुल राग नाही झाला, तिथे आतमध्ये महिलांचा अपमान झाला, परंतु अण्णा बनसोडे आहेत का? अण्णा बनसोडे पण आतमध्ये बसलेले आहेत। त्या ठिकाणी महिलांचा अपमान झाला। माझं दादांना एवढंच विनंती आहे की दादा, पिंपरी शहर ही कष्टकऱ्यांची नगरी आहे। आम्ही तुम्हाला 2007 पासून तिथं तुम्हाला पाठिंबा दिला। आज अनेक लोक दादांना सोडून जात आहेत, तरी कष्टकरी त्यांच्या सोबत आहे। मागच्या वेळेस पण जवळजवळ 21 नगरसेवक दादांना सोडून गेले। मी स्वतः भाषण केलं की दादा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत म्हणून, पण जर अशा वेळेस मला त्या ठिकाणी उमेदवारी जाहीर करून हे पत्रक आम्ही छापलं। जर का कष्टकऱ्यांचा हा अपमान, माझा अपमान म्हणजे महाराष्ट्रातल्या 3 कोटी असंघटित कामगारांचा अपमान आहे आणि शहरातल्या जवळजवळ 7 ते 8 लाख कष्टकऱ्यांचा अपमान जर होणार असेल तर आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागेल। मी येत्या 4 दिवसात पिंपरी शहरामध्ये महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकेची सभा बोलवणार आणि त्या सभेमध्ये माझा निर्णय जाहीर करणार। काय दुसरं